subscribe to our channel and press the bell icon. अस्सलामुअलैकुम अज़ीज़ तलबा तालिबात सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी राइटिंग स्किल, मराठी उपयोजित लेखन, 75वां आज़ादी का अमृत महोत्सव, मी तिरंगा बोलतोय, मी तिरंगा बोलतोय। वरी केशरी मध्ये पांढरा, वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्रा शोभतो निळसर रंग, असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असत। हे गीत ज्याच्या विषयी तुम्ही गाता तोच तिरंगा आहे मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय। आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे। तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन बान तसेच शान आहे। भारतीय माझा आदरही करतात। प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती। त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केले। या घटनेची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारतीय राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला। स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली। त्यामुळेच 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी अशा सर्व स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून त्यांना मानववंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे। हे सर्व का त्यात तर तिरंगा आकाशात मानाने फडकवावा म्हणून तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू नये। याकरिताच भारतीय तिन्ही सैन्य दलातील अधिकारी व जवानांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारताचे रक्षण केले व आजही ते करत आहेत। आजच्या युवा पिढीच्या खांद्यावरच उद्याच्या भारताची भिस्त आहे। या तिरंग्याचे रक्षण करणे व तिरंगा मानाने कसा फडफडत राहील याची काळजी घेण्याचे काम या युवा पिढीवरच आहे। जगभरात भारताला प्रगतीपथावर नेणारे कोण असतील तर ते आहेत आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे युवक। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी म्हणून आपले देह ठेवला, आपले रक्त सांडले, त्यांचे प्रतीक हा तिरंगी झेंडा आहे। त्याला वंदना करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे। संपत्तीची पैशांची परिपक्वता याच्या आधीच आज युवा पिढीच्या हातात भरपूर पैसा खेळू लागला आहे। जर 15 ऑगस्टच्या पुढे मागे लागून रजा आल्या तर ही मंडळी झेंडावंदन या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून सहलीलाही जाण्यास मागे पुढे बघत नाहीत। अरे छोड़ो झेंडावंदन, चलो हम पिकनिक मनाएंगे अशा सारखी वाक्य ऐकली की तळपायची आग मस्तकात जाते। याचकरिता का स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आत्मसमर्पण केले होते हा विचार मनात येऊन मन विषण्ण होते। यातील काही विवाहित तरुण जोडपेही आपल्या मुलांना महागडे झेंडे विकत घेऊन देतात, पण त्या झेंड्यामागचे लाखो क्रांतीवीरांनी केलेले आत्मबलिदान याची जाणीव त्या मुलांना करून देण्यात ते अपयशी ठरतात। यामुळे या झेंड्याचे महत्त्व मुलांना कधीच समजत नाही व त्यांच्या हातून नकळत झेंड्याचा अपमान होतो। झेंडावंदन सोहळा झाल्यावर काही वेळातच हे झेंडे मुलांच्या हातून खाली पडलेले दिसतात। हे पाहून मनाचा संताप होतो। सर्व सरकारी कार्यालयात त्या दोन्ही दिवशी झेंडावंदन होते। स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावून लढलेल्या तसेच स्वातंत्र्य संग्रामात प्राण गमावलेल्या वीराबद्दलची माहिती, त्यांनी देशाकरिता केलेला त्याग,
इत्यादीबद्दल या नवीन पिढीला जाणून घेण्याची इच्छा मूळ धरू लागला आहे. म्हणूनच सर्वजण अभिमानाने म्हणतात, उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी हा भारत देश घडवला. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.